श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः. कुळधर्म आणि कुळाचार यातील अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणजे चंपाषष्ठी. खंडोबा नवरात्र उत्सवाची सांगता चंपाषष्ठीने होते. या चंपाषष्ठीचं महत्त्व काय आहे? चंपाषष्ठी कशी साजरी करावी? चंपाषष्ठीच्या दिवशी तळी भांडार कशा पद्धतीनं करावा? खंडोबाची तळी आरती कशी म्हणावी? खंडोबा देवाला कोणता नैवेद्य दाखवावा? त्याचप्रमाणे खंडोबा देवाची कोणती मंत्र साधना करावी, कोणती स्तोत्र पठण करावी, अशी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी परमेश्वर अवतार घेत असतो. त्यानुसार मणी आणि मल्ल या ब्रह्मदेवाकडून वरदान घेऊन उन्मत्त झालेल्या राक्षसांना यमसदनी धाडण्यासाठी भगवान शंकरानं मार्तंड अवतार धारण केला. या अवतारात शिवानं आपल्या हातात खांडा नामक तलवार घेतली होती. त्यामुळं खांडा धारण करणारा हा शिव मार्तंड खंडोबा नावानं ओळखू जाऊ लागला. म्हाळसेचा पती म्हणून याला म्हाळसाकांत असंही म्हटलं जातं. मल्हारी मार्तंड किंवा मार्तंड भैरव असंही याचं नाव आहे. प्रतिपदेला घटाची स्थापना केली जाते आणि षष्ठी हा दिवस या उत्सवातील सर्वात महत्त्वाचा दिवस असतो. यालाच चंपाषष्ठी किंवा स्कंदषष्ठी म्हणतात. या दिवशी घट उठवले जातात. चंपाषष्ठीच्या दिवशी श्री खंडोबा देवाला प्रिय असणाऱ्या चाफ्याच्या फुलांनी त्याची पूजा केली जाते आणि म्हणून या दिवसाला चंपाषष्ठी असं म्हणतात. आता आपण बघूया चंपाषष्ठीच्या दिवशी काय करावं, चंपाषष्ठीच्या दिवशी पूजा कशी करावी. खंडोबा नवरात्राच्या काळात आपण देवांचा जो टाक असतो तो घटी बसलेला असतो. त्यामुळं सकाळी लवकर उठावं, शुचिर्भूत व्हावं. देवघरातील सर्व देवांना पंचामृताने शुद्ध पाण्याने स्नान अभिषेक करावा. खंडोबा महाराजांचा जो टाक आहे त्याला देखील शुद्ध पाण्याने पंचामृताने स्नान घालावं. स्त्रीसुक्ताने पुरुष सुक्ताने अभिषेक करावा. या दिवशी कुळधर्म कुळाचार केला जातो. खंडोबा देवाला चाफ्याची फुलं अर्पण करावीत. घटावरती पिवळ्या फुलांची माळ घालावी. दिवटी प्रज्वलित करून त्या दिवटीनं देवांना ओवाळावं. या दिवशी खंडोबा देवाला पुरणाचा वरणाचा नैवेद्य दाखवला जातो. गोडाच्या नैवेद्याबरोबरच या दिवशी रोडगा म्हणजेच बाजरीच्या पिठामध्ये दूध आणि कांद्याची पात टाकून बनवलेली जी भाकरी असते तिला रोडगा म्हणतात. रोडगा आणि वांग्याचं भरीत असा नैवेद्य खंडोबाला अतिप्रिय आहे. तो नैवेद्य या दिवशी दाखवायचा. आपल्या जवळपास घोडा, गाय, कुत्रा असेल तर त्यांना अवश्य या दिवशी घास द्यावा. नैवेद्य दाखवल्यानंतर आरती झाल्यानंतर आपल्या आसपासच्या लोकांना, आजूबाजूच्या लोकांना बोलावून तळी भंडार करावा. आता आपण बघूया चंपाषष्ठीच्या दिवशी तळी भंडार करतात. हा तळी भंडार का करावा? तळी भंडार करण्याचं महत्त्व काय? श्री मार्तंड भैरव आणि मणी मल्लासूर यांच्यात ज्यावेळेस घनघोर युद्ध झालं, युद्धाच्या सुरुवातीला सप्तऋषींनी देवसेना विजयी होण्यासाठी एक प्रतिष्ठान मांडलं. जसजसं देवसेनेचा विजय होऊ लागला तसतसं प्रत्येक वेळेला या प्रतिष्ठानावर विजय माळ चढवली जाऊ लागली. तोच विधी आज आपण नवरात्र म्हणजेच खंडोबा नवरात्र उत्सवामध्ये करतो. प्रत्येक दिवशी घाटाला आपण माळ घालतो. पुढे मार्तंड भैरव विजय झाल्यानंतर हे प्रतिष्ठान विसर्जित करण्यात आलं. मात्र त्यावेळी मार्तंड भैरवांचा जो जयघोष केला गेला त्यालाच तळी भंडार असं म्हणतात. युद्धात विजयी झाल्यानंतर देवांवर भंडारा आणि सुवर्णमुद्रांची ऋषींनी उधळण केली. सुवर्णमुद्रा उधळणं आज शक्य नसल्यानं तळी भरताना त्याचं प्रतीक म्हणून खोबरं उधळलं जातं. आता आपण बघूया तळी कशी भरावी किंवा तळी भंडार कसा करायचा. तळी भंडार करताना तामणामध्ये विड्याची पानं, सुपारी, खोबऱ्याची वाटी, नाणं, भंडारा, आपल्या घरात दिवटी असेल तर दिवटी घ्यावी, नसेल तर दिवा घ्यावा. खंडोबा देवाचा टाक आणि हळद कुंकू हे सर्व साहित्य प्रथम घ्यावं. तामणामध्ये किंवा ताटामध्ये थोडेसे तांदूळ घ्यावेत. अष्टदल काढलं तरी चालेल आणि त्यामध्ये 5 विड्याची पानं ठेवावी. विड्याच्या पानावर 5 सुपाऱ्या ठेवाव्यात, 5 नाणी ठेवावीत. पानांवर 5 ठिकाणी थोडी थोडी हळद भंडारा वाहून घ्यावा. तळीच्या तामणामध्ये किंवा ताटामध्ये थोडेसे तांदूळ ठेवावे आणि त्यावरती खंडोबा महाराजांचा टाक ठेवावा. टाकाची हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करावी. त्याचप्रमाणे खंडोबा देवाच्या टाकावरती भंडारा वाहावा. भंडारा वाहताना हा मंत्र म्हणावा. स्कंदनाभी समुद्र भूते श्री मैराल प्रियंकारी गौरी प्रिय ताडीद गौरी लक्ष्मी सुते नमस्तुते. काही ठिकाणी पाण्याने भरलेला कलश तळी भरण्यासाठी घेतात. आपल्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीप्रमाणे करावे. आता दिवटी प्रज्वलित करून घ्यायची. दिवटी जर नसेल तर आपण आपला जो अखंड दिवा लावलेला असतो घटस्थापनेच्या वेळेला तो दिवा घ्यावा आणि या दिव्यानं किंवा दिवटीने खंडोबा महाराजांना ओवाळावं. येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करावा. यानंतर 5, 7 किंवा 11 अशा विषम संख्यामध्ये घरातील मंडळींनी जमावं किंवा शेजाऱ्यांना बोलवलं तरी हरकत नाही.
सर्वांनी आपल्या कपाळाला भंडारा लावावा. तामन वर उचलून श्री खंडोबा देवाचा जयघोष करावा. खंडोबा देवाची तळी आरती म्हणावी. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा जयघोष करायचा. खंडोबा देवाचं ध्यान करून आपल्या डोक्याला ते तामन लावायचं. अशा पद्धतीनं 3 वेळा खंडोबा देवाचा जयघोष करायचा. त्यानंतर खोबऱ्याचे तुकडे करायचे, त्यावरती देखील थोडासा भंडारा व्हायचा आणि पुन्हा एकदा तळी आरती म्हणून खंडोबाच्या नावाचा जयघोष करायचा. तळी भरून झाल्यानंतर दिवटी घराच्या बाहेर उभी करून जेजुरीच्या दिशेने ठेवावी. ती तशीच शांत होऊन द्यावी. जमलेल्या सर्व मंडळींना पान सुपारी, खोबरे आणि दक्षिणा द्यावी. आता आपण बघूया तळी भंडार करताना तळी आरती कशी म्हणायची. मल्हारी मार्तंड जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट, हर हर महादेव चिंतामणी मोर्या आनंदीचा, उध उध भैरोबाचं चांग भल, बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय. आवर्जून नगारा सोन्याची जेजुरी, देवालय जेजुरा, निळा घोडा पायात तोडा, कमरी करघोटा बेंबी हिरा, मस्तकी तुरा अंगावर शाल सदा ही लाल, आरती करी माळसा सुंदरी, खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका, बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय. अडकेल ते भडकेल, भडकेल ते भांडार, बोल बोल हजारी, वाघ्या मुरळी खंडोबा भगत, प्रणाम प्रणाम, बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट, खंडेराव महाराज की जय. बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय हो, खंडेराव महाराज की जय हो. ही माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये येळकोट येळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, येळकोट येळकोट जय मल्हार.